तसंच शिंदेंच्या शिवसेनेकडनं मनसेला सोबत घेण्याच्या सुद्धा जोरदार हालचाली सुरू आहेत। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेंकडूनही मनसेला सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागनं अनेक राजकीय खलबतं सध्या आकार घेत आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आणि बॅनरबाजी जोर धरत असतानाच शिंदेंच्या शिवसेनेकडनंही युतीसाठी विशेष प्रयत्न होत आहेत। शिवसेना मनसे युतीबाबत मंत्री उदय सामंतांकडनं विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाईल अशीही माहिती कळतेय। त्यामुळे मनसे पुढे दोन्ही शिवसेनेचे पर्याय आता असतील आणि असे पर्याय असताना मनसे दोघांपैकी एकासोबत युती करणार की एकला चलो रे अशी भूमिका स्वीकारणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजकीय घडामोडींना वेग येत असताना शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा सातत्याने मनसेला सोबत घेण्याच्या विविध हालचाली सुरू असल्याचं कळतंय। मला असं वाटतं कोणाच्या घरी आपण जेवायला गेलो किंवा कोण आपल्या घरी जेवायला आलं ह्याच्यावर काही गोष्टी ठरत नसतात। युती किंवा आघाडीचा निर्णय हा आयडिओलॉजिकल नंतर तुमच्या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर अवलंबून असतो। तर याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेतील। पण कोण कोणाच्या घरी जेवायला गेलं म्हणून लगेच युती होते किंवा कोण कोणाला भेटलं म्हणून लगेच आघाडी होते अशातला काही भाग नाही आहे। महाराष्ट्राची परंपरा आहे, लोक एकमेकांकडे जातात।